पुढची बातमी कोरटकर प्रकरणाची। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टामध्ये मारहाण झाली। कोरटकरला एका वकिलानंच मारहाण केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। सुनावणीनंतर कोरटकरला कोठडीकडे नेताना वकिलानं त्याच्यावर हल्ला केला। याआधी बुधवारी सुद्धा कोरटकरवर पायताणानं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता। शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का असं विचारत वकिलानं कोरटकरवर हल्ला केला। अमित कुमार भोसले असं हल्ला करणाऱ्या वकिलाचं नाव आहे। दरम्यान यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ काय म्हणतायत पाहूया। छत्रपतींच्या बद्दलच्या भावना ज्या आहेत ह्या प्रत्येकाच्या मनात अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात। त्यामुळे छत्रपतींच्या विरुद्ध जर कोणी अरंग काहीतरी बोलत असेल, कॉमेंट करत असेल, पळत असेल आणि आणखी दिमाग दाखवत असेल तर तो राग येणं, तो तुम्हाला येतो राग, मला येतो राग, तसा मग सांगितल्याप्रमाणे व्यक्ती म्हणून, माणसं म्हणून वकिलांना सुद्धा राग येणं स्वाभाविक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।